राम राम बाया. राम राम. गाय कुठून आली दादा ही? बाणेगाव. बाणेगावमधून. ही आपण मागच्या वर्षी भरलेली ना? हा, गेल्या वर्षी. काय झालं हिला खाली? कारवडा. कारवड कशी पडली बाय? टॉपच्या. हां हां. आपल्या रवीकडूनच. हा. कसं वाटले रवी दादा? मग पैदास. आणले की आता पैदास झाले म्हणून तर दुसऱ्यांदा हां 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 हां. काय कारवडमध्ये काय चेंजेस आले? बैलावरच पडले, बैलावणीच आहे. हां 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 हां. ही गाय कुठल्या दादा? ही गाय मला एकानं पाळत दिली आहे. हां. त्यानं त्या वैरागच्या कुठल्या वळूपासून भरले काय माहिती नाही एवढं. होय. हा. बरं बरं बरं. म्हणजे तुम्हाला पाळायला दिलेली गाय. हिची आई? हिची आई आहे की तिथं गावातली. शेजारीच आहे, आपल्या शेताजवळ. होय. मग किती दूध होतं हिच्या आईला? 3-4 लिटर दूध होते. आता हिनं पहिल्या वेताला किती दूध दिले दादा? काय काढलं नाही, 2 लिटर तर कमीत कमी सरास. हां म्हणजे एक टायमाचं. हा. हां हां हां. म्हणजे एक टायमाचं 2 टायमाचं 4 लिटर. का अजून कसं परफॉर्मन्स आहे आता बैलाचा आपल्या? काय नाही, एक नंबर आहे बैल. पण तर दुसरी वेळेस आणले का वासर बघितली का दादा? एक नंबर वस्त्र आहे ती पडलेली ह्या बैलाच्या आता आहे तिथे. आपली नाही इतर अजून? इतर बी बाकीचे बी सगळे टॉपचे पडलेले आहेत. तुमची कारवड कशा कलरची झाली आहे? पांढरे आहे. हां बरं बरं बरं. चालते दादा, धन्यवाद.